श्री गणेशाय नमः. द इंडियन स्टोरी टेलरच्या गणेश उत्सव विशेष अष्टविनायक कथा मालिकेत आपलं स्वागत आहे. अष्टविनायकातील सातवा गणपती म्हणजेच आपल्या महडचा वरदविनायक. प्राचीन काळी भीम नामक एक दानवीर राजा होऊन गेला. त्याला मूल होत नसल्यामुळे तो दुःखी होता. मूल व्हावं म्हणून तो आणि त्याची राणी विश्वामित्र ऋषींना शरण गेली. त्यांनी त्यांना एकाक्षर मंत्राचा जप करायला सांगितला. या जपाने श्री गणेश प्रसन्न झाले. बाप्पाच्या आशीर्वादामुळे त्यांना रुक्मांगद नावाचा पुत्र झाला. एकदा तो शिकारीसाठी गेला असता वाचकवाणी ऋषींची पत्नी मुकुंदा त्याच्यावर अनुरक्त झाली, पण रुक्मांगदाने तिला नाकारलं. अपमानित झाल्यामुळे तिने त्याला तू कुष्ठरोगी होशील असा श्राप दिला. तिचा श्राप खरा ठरला, पण नारदांच्या सांगण्यावरून त्याने विनायकाची आराधना करून श्रापातून मुक्ती मिळवली. इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेऊन मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून मुकुंदेला गृत्समद नामक पुत्र झाला. आपली जन्मकथा कळल्यावर त्याने आपल्या आईला श्राप दिला. याच पापातून मुक्त होण्यासाठी त्याने पुष्पकवन म्हणजेच आत्ताच्या महड इथे तप केलं. गणपती बाप्पा त्याच्यावर प्रसन्न झाले. बाप्पाला त्याने याच वनात वास्तव्य करण्याची विनंती केली. बाप्पा वरदविनायक रूपात तिथेच वास्तव करू लागले. मंडळी, तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का? काय होता तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, ही रील शेअर करा. पुढच्या रीलमध्ये अष्टविनायकातील 8वा गणपती बल्लाळेश्वराची माहिती देईन, त्यामुळे पेजला नक्की फॉलो करा. गणपती बाप्पा मोरया.